तशीच एका बाईचं छोटंसं लेकरू आहे आणि त्या बाईनं विचार केला, आत्या पंढरपूरला जाऊ का, एकादशीला जाऊ का पंढरपूरला? आत्याबाईनं सांगितलं, सुनबाय जायचं तर एकटी जा, माझ्या नातवंडाला न्यायचं नाही. माझा नातू नवसा सायासानं झालाय, छोटस लेकरू आहे आणि त्याला तुला नेता येणार नाही. पंढरपूर मध्ये भयानक गर्दी असते, ती गर्दी सहन होणार नाही, तिथं चुकल. एकादशीच्या दिवशी महाराज हे निघालेले. सासूबाईंना सुनबाईला सांगितलं, माझ्या नातूला नेऊ नको, पंढरपूरला गर्दी असते, गर्दीमध्ये माझं लेकरू चुकेल, तुला जायचं तर जा. सुनबाईनं सांगितलं, आत्या लेकरू माझं आहे, आगावपणानं बोलायचं नाही, मी न्यायचं का न न्यायचं मी ठरवेल, माझ्या लेकराला मी नेणार. नाही ऐकलं सासू जाऊ. सुनबाईनं लेकराला घेतलं आणि पंढरपूरला गेली आणि एकादशीची प्रदक्षिणा, गावची दिंडी भेटली, चंद्रभागेच्या तीरी स्नान केलं गावच्या दिंडी बरोबर आणि भजनी मंडळानं चंद्रभागेमध्ये अभंगाला सुरुवात केली. आवडी पंढरी मामा रंग, आवडी आवडी पंढरी भीमा रंग, चंद्रभागा कामनी झाले. अभंग वगैरे झाला आणि प्रदक्षिणा रोडला लागली आणि प्रदक्षिणा रोडला लागल्यानंतर दिंडी मिसाळली. 2-4 दिंड्या एकत्र आल्या ना आपल्या गावातली दिंडीच कुठे दिसना. चुकली बाय. लेकराला आपल्या काकाला घेतलेला आहे, दुसऱ्या 2 दिंड्या मिसळल्या, आपली दिंडी गेली आणि त्या दिंड्या दुसऱ्या कोसळल्या बरोबर. मुलगा एका बाजूला आणि बाई एका बाजूला, या लेकराची माई एका बाजूला आणि लेकरू एका बाजूला. हे लेकराला शोधते लेकरू काय सापडत नाही. बाई दिंडीमध्ये निघून बाजूला गेलेले ते लेकराची माय आणि हे छोटस लेकरू पोलिसांच्या ताब्यामध्ये आलं आणि पोलिसांनी त्या लेकराला घेतलं. त्याला कळत नाही छोटस लेकरू. पोलीस स्टेशनच्या समोर टेबलवरती त्या मुलाला उभं केलंय. पार्ले बिस्किटचा पुडा त्या मुलाच्या हातामध्ये दिला, खा लेकरा, तुझी माय भेटल्यानंतर मायच्या स्वाधीन करू. या आईनं विचार केला, माझं लेकरू कुठं गेलं. रडून डोळे लाल झाले आणि मग या लेकराची माय विचार करायला लागली. सासूबाई म्हणत होत्या निघू नको, सासूबाई म्हणत होत्या निघू नको, गर्दी असते, गर्दीत जर माझं नातवान चुकलं तर करायचं काय. आता काय करायचं. आता रिकाम्या जर हातानं जर घरी गेली, मुलगा माझं इथंच राहिलं, माझ्या मुलाचं काय बरं वाईट झालं तर माझी सासू नको ती बोलल. पांढऱ्या पायाची होती,
निहू नको म्हणलं होतं तरी निहलं. हा ऐकलं नाही, तिच्या मनाने केलं. पांढऱ्या पायाची पाल माझ्या नातवाला तिकडं सोडलं. नको नको ती बोलल, आता करावं काय. रडायला लागली आणि दत्त घाटावर आली. भिकाऱ्याची लाईन असते आणि ती भिकाऱ्याची लाईन हात पुढं करतात आणि मागतात. 1-2 पैसा द्यावो धर्माला, 1-2 पैसा द्यावो धर्माला. आशीर्वाद लागल तुमच्या मुलाले कराला, मुलाबाळाला 1-2 पैसा द्यावो धर्माला, 1-2 पैसा द्यावो. या भिकाऱ्याच्या लाईन मध्ये ही माई लेकराची आली. केस विस्कटलेले, रक्तबंबाळ डोक्या पडलेला आहे. माझा मुलगा कुठं असेल, माझा मुलगा जिवंत असेल का, हे डोकं आपटून घेतलेला आहे. आणि एक ग्रस्त पोलीस स्टेशनच्या समोरून निघालेला आहे. पोलीस स्टेशनच्या समोर टेबलवरती हा छोटा चिमुकला लेकरू बाळ, हातामध्ये पोलिसांनी बिस्किटचा पुडा दिलेला आहे. पार्ले बिस्किट ते खाते. आणि हा ग्रस्त स्नान करण्याकरता दत्त घाटावरून चंद्रभागेकडे निघाले पोलीस स्टेशनच्या समोर. आणि पोलीस स्टेशन अलाउशन करतात. ऐका, हा पचड्डीचा पांढरा शर्ट अंगामध्ये घातलेला, उजव्या हातामध्ये काळा गोंब बांधलेला, गालावरती काळा तीळ आहे. 5 वर्षाचं लेकरू हरवलेलं आहे आणि पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये ओळख पटवून ही लेकरू घेऊन जावं या ग्रस्तानं ऐकलं. आणि ग्रस्त झप 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 पाऊल टाकत दत्त घाटाला निघालेले आहे. बाईनं डोकं आपटून रक्त बंबाळ झालेले, केस इसकटलेले आहेत, रडून रडून डोळे लाल झालेले आहेत. आणि अचानक या ग्रस्ताची नजर त्या बाईकडे गेली. तो जवळ गेला, बाईच्या जवळ गेला आणि विचारलं, ताई का रडता बर? 2-3 दिवस झालं कोणीही विचार नाही का रडता म्हटल्याबरोबर ती बाई म्हणते, दादा का असं म्हणता बर? माझं लेकरू पाहिलं का तुम्ही? सांगा बर. त्यानं वर्णन करायला सुरुवात केली. तुमचं लेकरू हरवलंय? होय. ऐका, पोलीस स्टेशनच्या समोर पोलिसांच्या ताब्यामध्ये टेबलवरती हाफ चड्डीचा पांढऱ्या शर्टचा, उजव्या हातामध्ये काळा गोंब बांधलेला आणि उजव्या गालावरती काळा तीळ असणार लेकरू माय 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 करून रडतय आणि पोलिसांच्या समोर बिस्किट खाते. हे वर्णन ऐकल्याबरोबर माझाच लेकरू आहे, माझाच लेकरू आहे, कुठे सांगा साहेब, तेवढी वाट दाखवा बर, पोलीस स्टेशनची वाट दाखवा. हे असं म्हटल्याबरोबर त्या ग्रस्तानं सांगितलं, बाई या पलीकडच्या गल्लीतून समोर गेल्यानंतर पोलीस स्टेशन आणि पोलीस स्टेशनच्या समोर टेबलावरतीच तुमचा मुलगा आहे. हे ऐकल्याबरोबर तट दिशी माय उठली आणि पळत झप 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 पाऊल टाकत निघालेले. आणि तिकडे त्या लेकराची अवस्था काय झाली आणि इकडे या मायची अवस्था काय झाली चुकल्यानंतर. चुकली या माय, चुकली या माय, चुकली या माय, चुकली या माय, माई चुकलेले
बाळ हुरू हुरू पाय टेबल वरतीच बघतय माझी माया आता येईल, माझी माया आता येईल. आज याच कोकरे परिवारांच्या घराण्यामध्ये हरिभाव आणि शिवाजीराव, मुक्ताबाई, अक्काबाई, सोलाबाई आणि शालनबाई या लेकरांनी विचार केलं 1 वर्ष झालंय माय आमची चुकली, माय आमची आम्हाला दिसत नाही, माय आमची चुकली, आम्हाला आज भेटल का माय? कदापि भेटणार नाही. एकदा का या स्थूल देहाची राख झाली सूक्ष्म ध्यान वायुरूपानं फिरतील. आणि आज या यज्ञाच्या जोरावरती, पार्सलच्या जोरावरती निश्चित प्रकारे महाराज चंद्रभागा माईच्या सूक्ष्म ध्याला शांती प्राप्त होते. ऐका, ए माय पळत निघाली लेकराकडे. पोलीस स्टेशनच्या समोर टेबल वरती हे 5 वर्षाचं लेकरू, हाफ चड्डीचं पांढऱ्या शर्टाचं, उजव्या हातामध्ये काळा गोप आणि उजव्या गालावरती काळा तीळ, अर्ध बिस्किट खाल्लेलं आहे. पोलिसांच्याकडे बघते, म्हणते दादा, पोलीस दादा, माझी माय भेटेल मला, माझी माय भेटेल का? सांगा ना दादा. हे अलाउशिंग करतायत पोलीस. ऐका ऐका, 5 वर्षाचं लेकरू हरवलेलं आहे, ओळख पटवून घेऊन जा. आणि तेवढ्या समोरून केस विस्कटलेली, रक्तबंबाळ झालेली जन्मदाती माय या लेकरानं पाहिले आणि पोलिसांना दादा दादा माझी माय आली, माझी माय आली, माय माय आली, माय आली, माझी माय आली. आई पळत आलेली आहे. काय सांगावं महाराज, या लेकरानं जन्मदाती माय बघितल्या बरोबर हातातला निम्मा राहिलेला बिस्किटचा पुडा, पार्ले बिस्किटचा पुडा होता हो, ए निम्मा बिस्किट टाकू दिलं. बिस्किटचा पुडा पोलिसांच्या तोंडावरती हाणला, खा तुमचं तुम्ही, माझी माय मला मिळाली. आता हे टेबलवर न उडी मारली, ना आईला घट्ट मिठी मारली. महाराज काय आनंद झाला असेल त्या माईला आणि लेकराला. हे लेकरू भेटल्यानंतर तिलाही आनंद झाला. पुत्राची वार्ता शुभाए के जीवी माता. कळलं महाराज, 10 मिनिटं शिल्लक राहिली ते 12ला. आम्ही करायचं काय तेवढं सांगा. त्यावेळेला तुकोबाराय सांगतात हे माईचं लेकराचं प्रेम आहे. तसं गुणगान गात असताना माझं मन